स्वप्नील सरांना आमंत्रित करूया, जिथे आजच्या रात्रीतली ही शेवटची मॅच असेल. जय मल्हार वाशिवली त्याला फाईट करेल फणस डोंगरी. साई समर्थ वाशिवली. यस, ऐकूया सुमधुर संगीत, त्यानंतर होईल या सत्राला सुरुवात. चेंडू का? यस डीजे. सलामीची जोडी फणस डोंगरी टीम भूमी आणि आधिरा 11. फणस डोंगरी टीम आपल्याला पाहायला मिळते. खरं तर चांगली ही स्पर्धा तर चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर दोन्ही संघ मात्र अंतिम फेरीमध्ये आजच्या खरं तर या नाईट रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचं सहर्ष स्वागत आहे. एका बाजूने जर आपण पाहायला गेलं तर जय मल्हार वाशिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट भूमी अँड अधिरा 11 फणस डोंगरी हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. आमचे मित्र युवा उद्योजक दर्शनजी पाटील गागुदे खुर्दे यांचं देखील या ठिकाणी शोभागमन झाले. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की या आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. 3 षटकांची मॅच आणि चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. जय मल्हार वाशिवली टीम कडून निखिल पाटील आणि स्ट्राईक एंड वरती रायगडचा रिषभ पंत, ओमकार हरपाल आणि अक्षय जाधव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी नारंगी ग्रामपंचायतीचे सरपंच संदेशजी आरावकर या ठिकाणी आलात. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. तर चलतो आपण मैदानाच्या दिशेने. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर आज जर आपण पाहायला गेला तर हे दोन्ही संघ मात्र चांगली कामगिरी करून इथपर्यंत पोहोचलेत. नागेश्वर मित्र मंडळ खाना पुरस्कृत उपसरपंच चषक 2025 हा दिमागदार आयोजन. मंगेशभाई पाटील उपसरपंच खानाव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय आणि आज तिसरी रात्र आपल्याला पाहायला मिळते. मॅचला होते सुरुवात. फर्स्ट बॉल, चांगला फटका, कमालीचा स्ट्रोक, चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला भेदत 4 धावा चौकार. धन्यवाद. काय फटका पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती रायगडचा रिषभ पंत, ओमकारनं खोललेत हात. इथे देखील पायावरती टाकलाय फटका, चांगला आहे. पंचांचा इशारा येणं बाकी 4 धावा. धन्यवाद. 3 षटकांची मॅच आणि पहिल्याच 2 चेंडूवरती ओमकारनं मात्र चांगली सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळाले. रायगडचा रिषभ पंत या नावानं कित्येकदा चांगले स्पर्धक ते खेळत आलेत आणि याही स्पर्धेमध्ये अंतिम मॅच मध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळते. आमच्या शांभू यांची एक लाईव्हची टीम संपूर्ण आपण 24 लाईव्ह इव्हेंट्स पाहतोय.
खरं तर जेवढे लाईव्ह प्रेक्षक या ठिकाणी नवीन जोडले गेले असतील त्यांना आम्ही एकच विनंती करतो की या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. इथे देखील चेंडू चाललाय स्विच हिटचा, स्वीट हिट फटका, लगातारचा हा तिसरा 4 धावा चौकार. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. चौकाराची हॅट्रिक या स्पर्धेतील तिसरा खेळाडू ठरलाय ओमकार हरपाल. चांगले फटके पाहायला मिळत आहेत आणि आमचे मित्र युवा उद्योजक दर्शन पाटील यांना आम्ही विनंती करतोय आपण या ठिकाणी उपस्थित आहात. या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. लगातार 3 चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रायगडचा रिषभ पण आता मात्र रंगात आणि ढंगात येताना पाहायला मिळतोय. चांगले मॅच पाहायला मिळेल. इथे देखील फुल टॉस. आता क्षेत्ररक्षकाला हाल देखील चान्स मिळाला नाहीये. लगातारचा हा चौथा 4 धावेसाठी आलेला फटका चौकार. धन्यवाद आमचे अस्लिन भाई, अस्नील परबळकर हे स्कोरर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे देखील चांगला फटका क्षेत्ररक्षकाला चकवलाय. अजून एक 5 चेंडूवरती 5 चौकार या स्पर्धेतील अजून एक रेकॉर्ड पाहायला मिळतो. रायगडचा रिषभ पंत यांच्या माध्यमातून 4 धावा. आणि 6 चेंडूवरती जर 6 चौकार आले तर आमचे सन्माननीय ऋषिकेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक रोख या ठिकाणी ओमकार हरपाल यांना दिलं जाणार आहे. कमालीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि दर्शन पाटील गागोदे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे 6वा जर चौकार आला तर. आणि क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावरती. अजून एक चौकार येईल का? इथे देखील समोरच्या दिशेने खेळून काढलाय परंतु शेवटचा चेंडूवरती 1 धाव आले आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर कित्येक मैदानावरती आपण 5 बॉल 5 षटकार, 6 बॉल 6 षटकार पाहिले परंतु चौकार खूप कमी पाहायला मिळत असतात. आणि या ठिकाणी लगातार 5 चौकार पाहायला मिळाले. ओमकार हरपाल यांच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जय मल्हार वाशिवली आणि एका बाजूने जर आपण पाहायला गेलं तर पेन तालुक्यातील एक दादा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भूमी आणि अधिरा 11 फणस डोंगरी हे दोन्ही संघ मात्र आजच्या अंतिम फेरी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. जीवन शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जीवन शिंदे गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झालेत. चांगली मॅच आहे. खरं तर दोन्ही संघ तुल्यबल आहेत. एका बाजूने आपण जर पाहायला गेलं तर पंकज देखील चांगला फॉर्म मध्ये चांगला टच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच मॅच सुरू करा. जय मल्हार वाशिवली टीम कौतुक करावं लागेल. या दोन्ही संघाचा इथपर्यंत चांगला प्रवास राहिला. पुन्हा एकदा रायगडचा रिषभ पंत ओमकार स्ट्राईक एट वरती. इथे देखील चांगलं कनेक्टिंग पाहायला मिळतोय. ओमकारच्या बॅट मधून हा 6वा चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा.
आणि बघा आमचे स्कोरर यांच्या माध्यमातून एक या ठिकाणी महत्वाची माहिती, गतवर्षी या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा किताब देखील ओमकार हरपाल यांना मिळालं होतं आणि त्यांच्यासाठी हे लक्की मैदान आहे. 6 चौकार आतापर्यंत त्यांनी या ठिकाणी लगावले गेलेत. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला, बॉल हरवला असेल तर नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये आयोजकांना विनंती असेल आपण पोहोचवायचा आहे. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कमालीचे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ओमकारला करताना आपण पाहतोय. चला, मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तर मॅच देखील लगेच सुरू होणार आहे. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कमालीचे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ओमकार आतापर्यंत करतोय. 25 धावा वैयक्तिक या ठिकाणी धावफलकावरती संघाच्या देखील 25 धावा आणि वैयक्तिक देखील 25 धावसंख्येवरती खेळतोय ओमकार हरपाल. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. याही गोलंदाजाचं स्वागत केलंय चौकारानं. इथे देखील चांगला फटका. वाह, काय फटका पाहायला मिळतोय. मैदानाच्या चारही दिशेने फटके मारण्याचा कारनामा मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. अजून एक चांगला फटका आणि याही चेंडूवरती पंचांचा इशारा येणं बाकी. 7वा चौकार ओमकारच्या बॅट मधून आलेला आहे. 4 धावा. डीजे रोकपट ठोक. अफलातून स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इथे देखील चांगला फटका. गॅप मध्ये चेंडू चाललाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एक धाव सहजरित्या घेतले गेल्या आणि धावफलकावरती 30 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक देखील चांगलं हलताना पाहायला मिळतोय. लगातार जर आपण पाहायला गेलं तर चौकारांची आतिषबाजी ओमकार हरपाल यांच्या माध्यमातून आपण पाहिले आणि आता मात्र स्ट्राईक एंड वरती तब्बल 9 चेंडूंच्या नंतर अक्षय जाधवला स्ट्राईक मिळाले. दोन्ही चांगले विस्फोटक खेळाडू आहेत. त्यांच्या माध्यमातून ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते भूमी 11 फणस डोंगरी या संघाकडून. इथे देखील चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. 31 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना एका बाजूने जर आपण पाहायला गेला तर जय मल्हार वाशिवली संघ देखील कमी नाहीये. पंकज यांची कमालीची बॅटिंग आपण पाहिली मागच्या दोन्ही मॅच मध्ये आणि जर आपण पाहायला गेलं तर या संघासमोर खेळत असताना तुम्हाला मोठं धावाचं टार्गेट हे ठेवावंच लागेल आणि त्या अनुषंगाने मात्र ओमकार बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला चांगला फटका ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव सहजरित्या घेतले. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न होतोय. वाह, शीत्याच्या चपळाईने आणि हरणाच्या वेगानं 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. बघा, चौकार फक्त मारत नाही ओमकार परंतु धावा देखील सिंगल डबल घेतोय. हे महत्वाचं आहे. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असेल. 33 धावा धावफलकावरती आणि महत्वाचं बिनगणी बाद हे दोघे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. इथे फुलटॉस गॅप मध्ये आहे का? चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते आणि चेंडूला फील्ड केलं गेलं. आता मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती 34 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग पाहायला मिळतो. वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती ओमकार खेळतोय. 11 चेंडूमध्ये 33 धावा त्यांनी बनवल्यात आणि अक्षय जाधवनं 1 धाव एका चेंडूमध्ये बनवल्या. आता उर्वरित 6 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. तद्वार आपण देऊया डीजे साठी एक सुवर्ण संधी.
प्रवीण शिंदे. शेवटचे 6 चेंडूचा खेळ या ठिकाणी येणं बाकी आहे. महत्वाची मॅच आणि त्याच मॅच मध्ये ओमकार हरपालची विस्फोटन खेळी आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका फसलाय. झेलची संधी आहे. पंकज धावतो चेंडूच्या मागे आणि झेल ड्रॉप. झेल कुणाचा सोडलाय तर जेव्हा झेल मात्र उडाला होता तेव्हाच मात्र ओमकार हरपालने नांगी टाकली होती, परंतु झेल मात्र या ठिकाणी सोडला गेलाय आणि भरपूर फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांचा झेल या ठिकाणी सोडला गेलाय. पंकज कुठेतरी महागडे ठरेल. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 5 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी आहे. आता मात्र स्ट्राईक वरती अक्षय जाधवला आपण पाहतोय. अक्षय जाधव स्ट्राईक एंड वरती आहे. आज खऱ्या अर्थानं तिसरी रजनी या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. यस, भाई मंगेश पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत गेलेली ही स्पर्धा, अफलातून आयोजन, कौतुक करावं लागेल. यस, या ठिकाणी डिसिजन रेफर केलाय थर्ड अंपायर कडे. नॉन स्ट्राइक एंडला आउट असणार आहे. स्ट्राइक वरती फलंदाज सुरक्षित आहेत. अक्षय फलंदाज बाद असणार आहे. थर्ड अंपायरचा डिसिजन आलाय. पाय लाईन वरती आहे त्याच्यामुळे थर्ड अंपायरचं डिसिजन या ठिकाणी अक्षय बाद असणार आहे. थर्ड अंपायर या ठिकाणी आहेत आणि तुमचा 12th मॅन देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यालाही दाखवण्यात आलेलं आहे. चला मॅच लगेच सुरू करा. बघा, वाशिवली संघ आपला 12th मॅन देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्याला देखील दाखवण्यात आले. अक्षय बाद आहे. चला मॅच सुरू करा. पस्तीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला, अजूनही 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे पहिल्या सत्रातील. इथे फिरून खेचलाय. आता देखील चेंडू चाललाय. वाह, फाईन लेगच्या दिशेने दणदण करत 4 धावा चौकार. चांगला फटका पाहायला मिळतोय. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही उर्वरित या ठिकाणी 2 चेंडू, 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे मोठा फटका आणि आता चेंडू चाललाय ढगात लाइटिंग लावत सीमा पार. षटकार. यस, आणि रायगडचा रिषभ पंत 44 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. अजूनही 2 चेंडू आहेत खर तर, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एकही अर्धशतक लागला गेला नाहीये. रायगडचा रिषभ पंत ते करेल का मैदानाच्या आतमध्ये? 2 चेंडू बाकी आहेत आणि ओमकार हरपाल साठी ही सुवर्ण संधी. धावफलकावरती 45 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा. वैयक्तिक 44 धावसंख्येवरती ओमकार हरपाल खेळतो मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे.
इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये, निर्धाव चेंडू आलाय आणि आता मात्र हा शेवटचा चेंडू वरती संधी असणार आहे. किती धावा येतील, मोठा फटका येईल का, हा देखील प्रश्न सर्वांना पडलाय. इथे फुलटॉस आणि एकदा बॅटिंग आवडली असेल तर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि ओमकार हरपल आपण बॅट वरती करून सर्वांची या ठिकाणी मानवंदना स्वीकारायची आहे. कमालीची बॅटिंग, या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक कोणी पटकावलं असेल तर रायगडचा रिषभ पंत मैदानाच्या आतमध्ये बरसला. धाव फलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 51 धावा आहेत आणि त्याच्यामध्ये वैयक्तिक 50 धावेचं योगदान ओमकार हरपल यांचं पाहायला मिळालं. 51 धावा झाल्यात, 52 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आले. आणि मी इथे थांबतो, पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील मानस मनोरे. धन्यवाद. बघा, ओमकार हरपलसाठी 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेले आहे. यस, आमचे मोकल साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक 50 धावा या ठिकाणी केल्यात. आमचे प्रतीक मोकल साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. जेव्हा मॅच होईल तेव्हा आपण घेऊन जायचं आहे, समाप्त होईल तेव्हा. मी इथे थांबतो. या ठिकाणी मला एक इनिंग समालोचन करण्यासाठी आमचे मानस मनोरे यांनी संधी दिली, त्याच्यामुळे मी मनापासून आभार मानतो. मी इथे थांबतो. पुन्हा एकदा आपल्यासोबत पुढच्या सत्रासाठी जोडले जातील मानस मनोरे. धन्यवाद. ओमकार हरपल यांच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद स्वप्नीलजी पवार सर. चांगलं समालोचन आपण स्वप्नीलजी पवार सर यांचं ऐकलं. आमचे फार चांगले मित्र आहेत. पेण तालुक्याचा मराठीचा बुलंद आवाज आणि त्यांच्या वाणीतून मात्र आपण हे समालोचन ऐकलं. प्रसाद पाटील यांना विनंती असेल की आपण स्वप्नील पवार यांचा सन्मान करायचा आहे, कारण की चांगलं समालोचन त्यांनी आमच्या या स्पर्धेमध्ये आज केलं. एक इनिंग का होईना, परंतु त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा आभार असेल. आणि स्वप्नीलजी पवार सरांना विनंती, आता या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. आमचे प्रसाद दादा पाटील स्वारी गावचे एक अष्टपैलू खेळाडू आणि या त्यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी स्वप्नील पवार सर यांचा सन्मान मात्र या ठिकाणी आता नक्कीच केला जातोय. फार चांगलं समालोचन त्यांचं राहिलेलं आहे. यावर्षी बऱ्याचशा स्पर्धांमध्ये स्वप्नीलजी पवार सर यांचा आवाज आपण ऐकला आणि या स्पर्धेमध्ये देखील एका इनिंगसाठी का होईना, परंतु त्यांनी आम्हाला समालोचन करत असताना जे सहकार्य केलं त्या सहकार्यासाठी मी त्यांचा आभार व्यक्त करतोय. आणि आमचे स्पर्धेचे आयोजक प्रसाद दादा पाटील यांच्या शुभ हस्ते स्वप्नील पवार सरांचा सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. स्वप्नील पवार सरांचा सन्मान या ठिकाणी करतोय. त्यांचा संघ आहे फणस डोंगरी आणि त्या फणस डोंगरी संघाला आज सपोर्ट करण्यासाठी स्वप्नीलजी पवार सर आले होते, परंतु एका इनिंगसाठी त्यांनी या ठिकाणी समालोचन केलं आणि त्यांचा सन्मान मात्र करतोय. पेण तालुक्याचा मराठीचा बुलंद आवाज, एक रायझिंग स्टार कॉमेंटेटर म्हणून स्वप्नीलजी पवार सर यांची ओळख आणि त्यांचा सन्मान केला आहे. चलिए मुकाबले की शुरुआत करेंगे. पहली गेंद ऑन साइड पर आड़े बल्ले से छोटी गेंद मतलब खोटी गेंद, छोटा सिक्का खोटा निकला. पहली गेंद पर 4 रन.
साई समर्थ जय मल्हार वाशिवली की सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर आई है। पंकज शिंदे पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो जरूर रहे थे। पहले मैच में कमाल के बल्लेबाजों को आपने उनके देखा। वो पंकज शिंदे पहली गेंद पर 4 के साथ शुरुआत करेंगे। उनके साथ दीपक झिंगे, सुमित पाटिल की ये पहली ओवर। दूसरी गेंद रिवर्स स्वीप, शॉट ऑफ द मैच, shot of the night, so beautiful, so elegant, just looking like a wow, 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 6 run. थैंक यू डीजे। पंकज शिंदे ने भी कहा आपने मारे तो हम भी मारेंगे, एक तो मरो नहीं तो मारो। अब यहाँ से डू और डाई, अभी नहीं तो कभी नहीं, यही है मौका। अभी आपको करना पड़ेगा काम इस मैच के अंदर। सुमित पाटिल के ऊपर शुरुआती 2 गेंदों में आक्रमण। इस बार स्लॉट वाली गेंद थी, ऑन साइड के ऊपर यहाँ से ड्राइव किया जाएगा। सिंगल रन यहाँ से जरूर आया है। हमारे अंकुश जी चाड़के बहुत समय के बाद मुझे दिख रहे हैं आज की रात में। लव जी चाड़के यहाँ भी आ चुके। कल उनकी टीम खेली, लेकिन कल वडवल टीम जो खेली उनको हार का सामना करना पड़ा। उनका सपना टूटा इस प्रतियोगिता को जीतने का। उनके भाई अंकुश चाड़के जिन्होंने 1 बाइक जीती थी इसी प्रतियोगिता में, टोटल 3 बाइक है उनके पास, लेकिन उनका भी सपना टूटा। लेकिन चलिए क्रिकेट का खेल है। हमारे प्रसाद पाटिल का सपना तो ऐसे टूटा कि वो उनको हमेशा याद रहेगा। 4 गेंदे 4 रन। गेंदबाज तैयार इस बार। हाफ ड्रैगन बॉल थी, दीपक झिंगे का ये शॉट, 2 खिलाड़ियों के बीच में दरार है। वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर यहां से बढ़िया फील्डिंग आपको होते हुए नजर आएगी। पूरी तरीके से गेंद का इंतजार किया, आखिरी समय तक गेंद को देखा और इसके बाद गेंद को फील्ड जरूर किया जाएगा। सिंगल रन आपको यहां से आता हुआ नजर आया। सिंगल के साथ रन बनेंगे 12। स्कोर कार्ड पर पीछा करना है 52 का ओमकार हरपाल, जिन्होंने पहली 50 को लगाया इस प्रतियोगिता में। हाफ ड्रैगन बॉल ऑन साइड पर उड़ाया पंकज शिंदे, गेंद जागी तारा मंडल में 6 रन। थैंक यू डीजे। जब तक पंकज शिंदे मैदान के अंदर है तब तक टीम साई समर्थ जय मल्हार वाशिवली की जीत की उम्मीदें बरकरार है। मैदान के अंदर क्या कमाल के बल्लेबाजी हो रही है। 4 गेंदों में 17 की एक नायाब पारी को खेलते हुए पंकज शिंदे, जिन्हें हिटमैन के नाम से जाना जाता है। बिल्कुल लहू चाड़ के इन्होंने हमें बताया कि पंकज शिंदे जब तक है तब तक रन है, तब तक मैच है। लेकिन पंकज शिंदे के बाद भी ऐसे बल्लेबाज है टीम साई समर्थ जय मल्हार वाशिवली के पास जो इस मुकाबले को जितवाने की ताकत अपने पास रखती है। और ओमकार हरपाल अब अपने एक्सपीरियंस को शेयर करते हुए नजर आएंगे गेंदबाज सुमित पाटिल के साथ। जब एक खिलाड़ी गलती करता है तो आपको उसको अनुभव देना पड़ता है, उसको थोड़ी सी पीठ थपथपानी पड़ती है, उसकी थोड़ा सा उसको कॉन्फिडेंस देना पड़ता है ताकि आने वाली गेंद जो है वो अच्छी करे। और यहाँ से थोड़ा सा गेंदबाज की हौसला अफजाई जरूर की जाएगी। सुमित पाटिल थोड़े से महंगे साबित हुए, 18 रन गए पहले ओवर में अभी तक। इस बार भी दिशा खराब तो दशा खराब, दिशा से भटके तो पड़ेंगे फटके, 4 रन। साढ़े पहली ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हुआ है। रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर डबल दूरी, यानी 22 का आंकड़ा आपको स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ बिल्कुल नजर आएगा। पीछा करना है 52 का। पिछली पारी के पहली ओवर में बने थे 21, इस पारी के पहली ओवर में बने 22, यानी 1 रन से आगे है अब तक इस मैच में टीम साई समर्थ जय मल्हार वाशिवली। मैन टू मैन अगर आप कंपैरिजन करेंगे तो 1 रन से ज्यादा है इस मैच में अभी तक पहले ओवर के बाद, जहां पे एक भी विकेट नहीं गंवाया। ये भी एक प्लस पॉइंट हो सकता है।
दीपक झिंगे ने साथ दिया, पंकज शिंदे ने अटैक किया, एक का साथ दूसरे का अटैक, ये होता है परफेक्ट कॉम्बिनेशन। लेकिन गेंदबाजी में परिवर्तन, दूसरे ओवर के भागदौड़ को संभालने के लिए सुयश बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको आते हुए टीम पणस डोंगरी के लिए नजर आएंगे। पणस डोंगरी पेन तहसील की टीम साई समर्थ अजय मल्हार वाशिवली रसायन विभाग की एक मजबूत टीम मानी जाती है और इस सीजन कई ट्रॉफीज को जीता है। साई समर्थ अजय मल्हार वाशिवली ने, पणस डोंगरी टीम भी अच्छे फॉर्म में रही है इस साल। गेंदबाज तैयार, सुयश किए गए ऑन साइड पर उड़ाया, तड़क फड़क बेधड़क ये शॉट, लेकिन खिलाड़ी आएंगे, ऊंचाई ज्यादा ताकत पड़ गई कम, गेंदबाज ने दिखाया दमखम, पहला झटका। ब्रेडर पहला विकेट गिरा, दीपक झिंगे जिनको यहां से डगआउट में वापस जरूर भेजा जाएगा। 11 गेंदें जीतने के लिए 30 रनों की जरूरत है। 11 गेंदे 30 रन, 11 गेंदे। ओमकार हरपाल का कैच जो छोड़ा और उसके बाद 20 से 22 रन ओमकार हरपाल ने कैच छोड़ने के बाद बनाए। जय मल्हार वाशिवली, अगर वो कैच पंकज शिंदे ने नहीं छोड़ा होता तो 15-20 रन कम होते अभी और फिर ये मुकाबला आपके लिए और भी आसान होता, लेकिन कैच छोड़ा तो मैच छोड़ा, ये हम हमेशा कहते हैं। और उसके बाद जैसे ही जीवनदान मिला उस जीवनदान को पूरी तरीके से यूटिलाइज किया बल्लेबाज ओमकार हरपाल ने और पहली 50 इस प्रतियोगिता के उनके बल्ले से आपको पहली पारी में देखने को मिली है। लेकिन नंबर 3 के ऊपर निखिल पाटिल आई है, सबसे कातिल निखिल पाटिल, क्या बनेंगे इस मैच में। जब 11 गेंदे और जीतने के लिए बनानी है 30, गेंदबाज सुयश तैयार, हाफ ड्रैगन बॉल थी, ऑन साइड पर उड़ाया जाएगा, स्लॉट में गेंद थी, बाहर वाले प्लॉट में भेजा, निखिल पाटिल आए और निखिल पाटिल छाए, 6 रन। थैंक यू ऑपरेटर। साथ ही हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना, ये हमेशा कहा जाता है। और निखिल पाटिल यहाँ से आपको हाथ बटाते हुए नजर आएंगे बल्लेबाज पंकज शिंदे का। पंकज शिंदे अटैक कर रही है, लेकिन निखिल पाटिल ने कहा है सिर्फ आप अकेले नहीं है, हम भी आपके साथ है, जब होगा तेरा मेरा साथ तो बनेगी बात। और निखिल पाटिल ने पहली गेंद पर 6 के साथ आक्रमण की शुरुआत कर दी है। यहां से अटैक का पिपुट बजाया जाएगा। एक और लगाना चाहते हैं, बल्ले के अंदरूनी हिस्से से गेंद टकराई। इस स्ट्रोक में आपको प्रॉपर एलिवेशन नहीं देखने को मिलेगा। अलोंग द कार्पेट से गेंद जाएगी लॉन्ग ऑन बाउंड्री पर। सिंगल रन मैदान के अंदर जरूर पूरा किया गया और इसी 1 रन के साथ टीम का टोटल बना 29 रन। स्कोर कार्ड के ऊपर आने वाली 9 गेंदें और जीतने के लिए 23 यानी 23 रनों की जरूरत है। 9 गेंदे 23 रन, ये 3 गेंदे इस ओवर में इस मैच में बहुत वैल्यूएबल, बहुत कीमती है। गेंदबाज सुयश भट्ट की हाफ ड्रैगन बॉल कवर पॉइंट की दिशा में, बढ़िया स्ट्रोक गेंद जाएगी, बंदूक के गोले की रफ्तार से आएगा, मस्तक पे दस्तक देने वाला खटैक 4। थैंक यू डीजे ऑपरेटर। बिल्कुल पंकज शिंदे ने बताया फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट। मेरिट के हिसाब से जब आप बल्लेबाजी करते हैं तो आपके लिए रन हमेशा बनते हुए नजर आती है। और पंकज शिंदे जिस दिशा से गेंद आई उसी दिशा में मारा, उसी वजह से 4 मिले। अगर ऑन साइड पर मारना चाहते, स्ट्रॉन्ग जोन में जाते मारने, तो शायद 1-2 मिल सकता था, विकेट भी हो सकते थे। लेकिन मेरिट के हिसाब से जब आप खेलते हैं तब आपके लिए रन हमेशा मिलते हैं, रन आते हैं। और अब डबल तेरी का मतलब होता है 33 रन आई स्कोर कार्ड पर आने वाली 8 गेंदे और जीतने के लिए 19 रनों की जरूरत। 8 गेंदे 19 रन। सुयश भट्ट इस खिलाड़ी का विकेट निकालिए वरना ये आपके नौके को डुबा देंगे।
छोड़ा इस बार आउटसाइड द ऑफ स्टंप लाइन वाली बॉल, वाइड गेंद का इशारा। ऑन फील्ड अंपायर हमारे सचिन दाभोलकर सर, उनके साथ हमारे प्रशांत बांदेवड़ेकर सर और हमारी प्रीतम पाटिल सर, ये 3 अंपायर का पैनल आपको आज की रात यानी कि 3 रातों में देखने को मिला। कल की रात भी उनका पैनल देखेंगे। गेंदबाज तैयार, अटैक किया जाएगा। पंकज शिंदे ने कवर पॉइंट पर उड़ाया, कैच का मौका, खिलाड़ी आएंगे लेकिन गेंद जाएगी मैदान के बाहर। न मिला ये न मिली वो भी, तेलाई गेला तोपाई गेला हाथी राहिला धोपाटला। गेंद सीमा पार, 4 रन। अड़तीस रन बने, 38, 7 गेंदें और जीतने के लिए 14 रनों की जरूरत। 7 गेंदें है, 14 रन आपको जीतने के लिए बनानी है। साई समर्था, जय मल्हार, वाशिवली, उनके सामने है टीम फणस डोंगरी। कौन मारेगा बाजी? भूमि 11 के नाम से, भूमि अधीरा 11 के नाम से आज फणस डोंगरी टीम खेल रही है। फणस डोंगरी टीम की अगर जर्सीज पर भी आप देखेंगे तो भूमि 11, भूमि 11 ये कांस्टेंट नेम है। जहां पर भी फणस डोंगरी जाती है वहां पर भूमि 11 ये नाम हमेशा होता है। उनके पैकर है नीलेश जी पाटिल, नाखवा गांव के हमारे नीलेश जी पाटिल, जो भूमि 11 फणस डोंगरी के पैकर। और भूमि 11 का नाम जब भी आता है, निखिल पाटिल हमारे नाखवा गांव के, जिनकी याद आपको आते हैं सक्सेसफुल पैकर, जिनको कई ट्रॉफी जिताई फणस डोंगरी टीम ने। इस बार देखिए बल्ला घुमा, गेंद को नहीं घुमा पाए, आउटसाइड द स्टंप, व्हाइट बॉल आएगी। फणस डोंगरी गांव के ही है निखिल जी पाटिल जो पैकर है, नीलेश जी पाटिल जो पैकर है। भूमि 11 फणस डोंगरी के, भूमि 11 भूमि एंड अधेरा 11 के नाम से ये टीम आज की रात में खेल रही है। रन बनेंगे स्कोर कार्ड पर 39, 7 गेंदें अब आपको बनानी है जीतने के लिए 13। पंकज शिंदे जब तक है तब तक जीत की उम्मीद। पंकज शिंदे का विकेट, यानी कि मैच लोअर फोटोस ऑन साइड पर उड़ाया, तड़क फड़क बेधड़क, पंकज शिंदे सबसे कड़क, 6 रन। बने आने वाली 6 गेंदें, जीतने के लिए मात्र 7 रनों की जरूरत। 6 गेंदें 7 रन, कौन मारेगा बाजी, कौन बनेगा बाजीगर? लेकिन हमारे शुभम देशमुख साहब जो इस प्रतियोगिता को एंजॉय कर रही है, इस प्रतियोगिता का आनंद ले रही है, चांबो के जिगरी दोस्त चड्डी बडी हमारे शुभम जी देशमुख साहब जो इस प्रतियोगिता को एंजॉय कर रहे हैं बहुत समय से, वो हमारे मंच के ऊपर है। वो देख रहे हैं 24 लाइव इवेंट कैसे काम करती है, ताकि अपनी साइड एक ओपन करे अलग से। बिल्कुल वो भी इवेंट करते हैं। 6 गेंदे 7 रन, लेकिन चांबो का सपना टूटा इस मैदान के ऊपर खेलने का। सभी को उम्मीद थी कि प्रफुल्ल पाटिल इस मैदान के ऊपर खेलेंगे, क्योंकि प्रफुल्ल पाटिल और चांबो का बहुत बड़ा फैन बेस है इस एरिया में, लेकिन चांबो का सपना टूटा। चांबो ने कहा आपने बाइक नहीं रखी इस वजह से मैं नहीं खेला, अगर बाइक होती तो शायद मैं खेलता। ये बताया चांबो ने, मुझे गपचुप बताया अलग साइड में जाके। लेकिन चांबो अगले साल खेलेंगे, अगले साल जरूर बाइक होगी इस प्रतियोगिता में मैन ऑफ द सीरीज की, और अगले साल चांबो बिल्कुल खेलेंगे। 6 गेंदें 7 बना रही है। गेंदबाजी मार्क के ऊपर दीप भी से आखिरी ओवर के लिए आई है। इस बार पहली गेंद स्लॉट में थी, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, व्हाट अ कैच, वाओ वाओ वाओ, क्या कमाल का कैच लिया, सामने डाइव लगाते हुए बड़ा विकेट यहां से मिलेगा। थर्ड अंपायर को रेफर करेंगे कैच लीगल है कि नहीं, लेकिन क्या कमाल का कैच था। जर्सी नंबर 19 रुपेश नवगरे, क्या कमाल का एफर्ट था, व्हाट अ क्लास एफर्ट, कमाल का कैच। लेकिन हम चेक करेंगे। चलिए प्रीतम पाटिल सर आइए। इट इज आउट, ओ यू टी आउट, आउट का आएगा डिसीजन, यानी कि मिलेगा बड़ा विकेट।
थैंक यू डीजे। लेकिन ये क्या है, ये मैच हो सकता है। ये एफर्ट जो लगाया रुपेश नवगरे ने, ये पणश डोंगरी टीम को अब कमबैक कराता हुआ इस मैच के अंदर बिल्कुल नजर आएगा। एक विकेट गया, नए बल्लेबाज आएंगे, रनों की मोमेंटम को तोड़ा, नए बल्लेबाज आए, थोड़ा सा समय लेंगे सेटल डाउन होने के लिए, आपको कमबैक करने का मौका मिलेगा, डॉट गेंद डालने का मौका मिलेगा। एक विकेट से पूरी परिस्थिति बदल जाती है और उस परिस्थिति को बदलाने का काम किया रुपेश नवगरे की कमाल के एफर्ट ने। कैच ऑफ द नाइट और मैं कहूंगा कैच ऑफ द टूर्नामेंट अभी तक का रुपेश नवगरे का ये कैच। कमाल के फील्डिंग, अच्छा स्टैंडर्ड लेवल फील्डिंग का मेंटेन किया रुपेश नवगरे ने। गेंदबाज तैयार, गेंदबाज तैयार, लेकिन ये क्या किया, गलती कर बैठे हैं। क्रूशियल मोमेंट ऑफ द मैच में ऐसी गलतियों की उम्मीद नहीं है। आमदनी 98 और खर्चा रुपया, गरीबी में आटा गीला, ये आपने कई मैदानों पर सुना है। पहले ही रन कम है, वाइड गेंदें आपको नहीं डालनी है। आपके सपोर्टर का आपके ऊपर विश्वास, आपके कप्तान का, आपके टीम का आपके ऊपर भरोसा, और भरोसे को आपको खरा साबित करना पड़ेगा। जब आप पर कोई भरोसा दिखाता है तो आपको उस पर खरा जरूर उतरना पड़ता है। स्ट्रेट डाउन द ग्राउंड वाला शॉर्ट गेंद गैप में है, दो खिलाड़ियों के बीच दरार। सुयश भट्ट रफ्तार के साथ वहां से आएंगे जरूर, लेकिन बढ़िया फील्डिंग आपको मैदान के अंदर होती हुई नजर आएगी। रन मिलेगा मात्र एक। पंकज शिंदे को बताए दूसरा रन लेने की जरूरत नहीं है, क्योंकि मैं रहूंगा तो मुकाबला तो जितवा के ही जाऊंगा। ये मंसूबा यहाँ से पंकज शिंदे का। 8 गेंदे 35 की पारी खेल रही है। माचिस तो यूं ही बदनाम है, आग तो पंकज शिंदे ने लगाई है। आग उगलने वाली कातिल बैटिंग, रातों के कातिल है पंकज शिंदे, जिन्होंने 8 में 35 बनाई। इस बार डंडी गोल, ये क्या किया, टर्निंग पॉइंट ऑफ द मैच। 440 नहीं 880 बॉल का ये झटका। वाशिवली टीम मुश्किल में, पंकज शिंदे बैक टू डगआउट। थैंक यू डीजे। पंकज शिंदे का विकेट इस मैच में पूरी तरीके से भूमि एंड अधीरा 11 फनेश डोंगरी को कमबैक कर कर दिलाता हुआ नजर आएगा। भूमि 11 फनेश डोंगरी ने कहा पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, और यहाँ से होगा कमबैक, यहाँ से होगा पलटवार, क्योंकि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसले बुलंद तो ऊंची उड़ान होती है, और फनेश डोंगरी टीम और दीप बिसे के हौसले बुलंद और मंजिलों को आसान करने की कोशिश। 3 गेंदे 5 रन, 3 गेंदे 5 रन। बल्ले का अंदरूनी किनारा लगा जाना था, वाशी पहुंच गए काशी, मारना तो ऑन साइड पर, गई ऑफ साइड पर, मिलेगा मात्र 1 यानी कि सिंगल रन। गेंदे बचेंगी यहाँ से 2, और अब जीतने के लिए आपको 4 रनों की जरूरत मैदान के अंदर नजर आएगी। कौन करेगा वार, कौन करेगा शिकार, किसका वार होगा असरदार, किसका होगा जीत का सपना साकार, और कौन बनाएगा रन 4, ये आपको आने वाला वक्त, आने वाला समय बताएगा। 2 गेंदे 4 रन, कंपलसरी चेसिंग, किसका होगा बेड़ा पार, और कौन लेकर आएगा नंबर 4। गेंदबाज तैयार, गेंदबाज तैयार, किनारा लगा, बिल्कुल मोटा अंदरूनी किनारा, कॉट बिहाइंड के तौर पर यह विकेट। भूमि एंड अधीरा 11 फनेश डोंगरी का कमबैक, ग्रेटेस्ट कमबैक, कमबैक इज बेटर देन सेटबैक, और यह बड़ा विकेट। उस विकेट के बाद बैक टू बैक विकेट गिरते गए, गिरते गए, गिरते गए, परेशानियां बढ़ती गई, बढ़ती गई, बढ़ती गई। वाशिवली टीम धसती गई, धसती गई, धसती गई, और फनेश डोंगरी टीम वापस आती गई, आती गई, और मजबूती से आती गई। एक गेंद और जीतने के लिए अब 4 रनों की जरूरत। रफ एंड टफ फाइट, कांटे की टक्कर, दांतों तले लोहे के चने चबवाने वाला मैच।
जो मैदान के अंदर है। दिल की धड़कनें धक 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 होगी। दिव्य से 1 गेंद 4 रन, ये गेंदबाज चले 1 गेंद 4 रन और इसी के साथ भूमि एंड अधीरा 11 पनस डोंगरी बनेगी विनर ऑफ द मैच और जाएगी टॉप 4 में। ये देखिए, ये खुशी के आंसू है, ये खुशी के लम्हे है, ये हर्ष उल्लास के पल है, ये जीत का माहौल।